नमस्कार. अनेक जणांचं पचन खराब असतं, म्हणजेच पोट पूर्णपणे साफ होत नाही किंवा सतत गॅसेस होत असतात आणि कॉन्स्टिपेशनही होत असतात. तर अशांसाठी आज आपण काही निवडक योगासने पाहणार आहोत. तर चला लगेच सुरुवात करूयात. सगळ्यात पहिलं आसन मी सजेस्ट करेन ते म्हणजे पोटावरती दाब येणारं आसन, आणि ते आसन आहे धनुरासन. जी आज आसनं आपण निवडली आहेत ती अशी आहेत की त्यामध्ये पोटावरती दाब येईल, पोटाला पीळ मिळेल आणि तसंच पोटाला ताण मिळेल. तर ही योगासने आपण जेव्हा करतो तेव्हा पोटातले आतडे आहेत किंवा सर्व अवयव आहेत ते सैल होतात आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो, कारण मल खालच्या दिशेने ढकलला जातो. आता इथे तुम्ही पाहताय दोन्ही हातांनी आपल्या अँकल्सना पकडलेलं आहे आणि संपूर्णपणे वरच्या दिशेला गायत्रीने पाय ताणलेले आहेत. यामुळे काय झालंय, छाती आणि मांड्यावरती आल्यात, म्हणजे सगळं वजन पोटावर पडलं. तर ओटी पोटावर किंवा पोटाच्या या भागावरती संपूर्ण वजन घ्या आणि रिलॅक्स व्हा. पुन्हा पुन्हा करा. तुम्हाला जर जमत नसेल ना एकाच वेळेस जास्त वेळ थांबायला, तर 10 ते 20 सेकंद करायचं, पुन्हा विश्रांती घ्यायची आणि पुन्हा हे आसन करायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही 3 ते 4 वेळा हे रिपिटेशन्स करू शकता. पुढचं आसन मी सांगते ते म्हणजे मंडूक आसन. अत्यंत उपयोगी ठरेल जेव्हा तुम्ही मंडूक आसनाच्या अगोदर कोमट पाण्याचा 1 ग्लास घ्याल आणि पाणी पिल्यानंतर हे आसन कराल. सकाळी पोट साफ चांगलं होण्यासाठी आपल्याला हे आसन खूप उपयुक्त ठरतं. तर तुम्ही पाणी पिल्यानंतर हे आसन जवळजवळ 1.5 ते 2 मिनिट टिकवून ठेवायचं. त्यानंतर पुन्हा 1 ग्लास कोमट पाणी तुम्ही पिऊ शकता आणि जर जास्त जड वाटतंय तर तुम्ही अर्धा ग्लास कोमट पाणी प्या. पण नक्की हे करून बघा, तुम्हाला लवकरात लवकर फरक दिसून येईल. खरं सांगू, या सगळ्या गोष्टींविषयी आपण नीट जास्त जाणून घेत नाही, कारण पोट साफ होत नाही आहे ही गोष्ट आपल्याला तेवढी सिरियस वाटत नाही. त्याचे इफेक्ट्स होत असतात की आपलं मूड खराब असतो किंवा पुढचा दिवस आहे तो आपल्याला एकदम उत्साहाने कामं सगळी त्याच्यात करता येत नाही आणि बरं वाटत नाही आणि जडजडपणा असतो. पण असं जरी असलं तरी आपण त्यावरती उपाय काय करायचा हे शोधून काढत नाही जोपर्यंत त्याचे परिणाम इतर अवयवांवरती होत नाही. पण तुम्हाला लक्षात येतं आहे का, संपूर्ण शरीरामध्ये रक्तवाहिन्या सगळीकडे पसरलेल्या आहेत आणि काय होतं, जेव्हा आपल्या आतड्यांमध्ये हा मळ साठून राहतो, म्हणजेच काय तर बद्धकोष्ठता होते, तेव्हा हा मळ या रक्तवाहिन्यांमध्ये मिसळतो. कसा काय, कारण याच रक्तवाहिन्या या मोठ्या आतड्यांमध्येही गेलेल्या आहेत ना. मग मोठ्या आतड्यांमधला हा मळ रक्तामध्ये मिसळला की तेच रक्त प्रवाहित होणार. मग कुठे कुठे, तर शरीरातल्या प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी प्रवाहित होणार आणि मग हे अशुद्ध रक्तप्रवाह झाल्यामुळे आपल्याला रोग जडतात. म्हणून तुम्ही ऐकलं असेल कधीतरी, पोटातून अनेक रोग तयार होतात असं म्हटलं जातं. त्याचं कारण हेच आहे. म्हणून तुम्ही ही छोटीशी समस्या जरी तुम्हाला वाटत असली तरी त्याकडे लक्ष द्या आणि लवकरात लवकर तुमची पचनक्रिया सुधरवून घ्या. तर तुम्ही मंडूक आसन कसं करायचं ते नीट जाणून घेतलंय, एकदा परत सांगते. बघा, तुम्ही इथे मुठी अशा बंद केल्या ना की ओटी पोटाला चांगलं प्रेस करा. कुठपर्यंत गेले पाहिजेत हे जे टोक आहेत ना आपल्या बोटाची, ही इथली टोकं आणि इथली टोकं ही एकदम आतड्यांमध्ये घुसवायची आणि आतड्यांमध्ये पूर्ण गेल्यानंतर श्वास घेऊन खाली वाकायचं श्वास सोडताना, आणि श्वास सोडल्यानंतर तुमचा मुठींचा दाब आहे पोटावर तो थोडासा सैल होऊ शकतो जर तुमचं लक्ष विचलित झालं तर. त्यामुळे तुम्ही लक्ष द्या आणि तो दाब तसाच ठेवा आणि वाढवता आला तर वाढवा. अजूनच आतमध्ये घ्या, म्हणजे काय तर आतड्यांना या बोटांच्या टोकांचा दाब मिळेल. रिलॅक्स. पण साधारण 2 ते 3 मिनिट तरी हे आसन केलं पाहिजे. ठीक आहे, पुढचं आसन पाहूयात. आणि हां, ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांना जर वज्रासनात बसता येणार नसेल तर तुम्ही सोफ्यावर किंवा चेअरवरही बसू शकता. पाय सोडून बसायचं आणि मग तुम्ही सेम ही क्रिया करायची. तुम्हाला त्याचा फायदा होणारच. पुढचं आसन आहे, मी उभं राहून हे तुम्हाला दाखवते, कोणासन. दोन्ही पाय जॉईन करून एक हात वरती घ्यायचा आहे आणि साईडला बेंड करायचं आहे. तर हे कोणासन तुम्ही करू शकता. त्यानंतर पाठीवरती झोपून अर्धनावासन करायचं आहे. दोन्ही हात आणि दोन्ही पाय एकत्र वरती उचलायचे असे आणि इथे पोटावरती चांगला ताण घ्यायचा आहे. हे मी ओव्हरऑल पचनक्रिया सुधारण्यासाठी सांगते. बद्धकोष्ठता होते म्हणजेच काय तर पचनशक्ती कमी पडते. ती शक्ती वाढण्यासाठी जठरअग्नी चांगला प्रदीप्त झाला पाहिजे. यासाठी आपल्याला आतड्यांची ताकद वाढवली पाहिजे आणि आपलं पोट
म्हणजे नाभी आणि मणका या दोन्हीच्या मध्ये नाडी समूह सूर्यचक्र आहे. म्हणजेच काय, तर जो संपूर्ण पचन तंत्राला नियंत्रित ठेवत असतो असं त्याचं कार्य. तर हे याला सोलार प्लेक्ससही म्हणतात. तर त्याचं कार्य असं आहे की पोटातला जठराग्नी प्रदीप्त करण्याचं आणि पचनक्रिया नीट सुरू ठेवण्याचं त्याचं कार्य. तर ते सुधारण्यासाठी आपल्याला असे पोटावर ताण घेतले पाहिजे, जे तुम्ही उत्तान पदासनही घेऊ शकता. जसं हे बघा, आधी अर्धनावासन पाहिलं, हे आहे उत्तान पदासन. तर अशी आसनं करा ज्यामध्ये पोटावरती ताण येईल. आता आपण पोटाला पेळ मिळेल अशी योगासनं पाहूयात. दोन्ही हात बाजूला घ्यायची. दोन्ही हात बाजूला घेतल्यानंतर दोन्ही पाय वरती उचलायचे आणि मर्कट आसन करायचं आहे. या बाजूला करू. रिलॅक्स. हे मर्कट आसन देखील तुम्ही 2 ते 3 मिनिट करायला हवं. आता उठून बसायचं आहे आणि कपालभाती प्राणायाम करायचा आहे. कपालभाती प्राणायाम म्हणजे कसा, की ज्यामध्ये नाकपुड्यांवाटे आपण श्वास बाहेर सोडतो आणि त्याच वेळेस पोट आतमध्ये घेतो. तुम्ही वज्रासनात, पद्मासनात, अगदी गुडघेदुखी असेल तर सोफ्यावर खुर्चीवर बसूनही करू शकता. पण पोट आत घेण्यावरती लक्ष द्या. असं हात असे समोर ठेवायचे किंवा पद्मासनात किंवा साधी मांडी घालून बसला असाल तर मग गुडघ्यांवरती ठेवायचे. श्वास सोडणं आणि पोट आतमध्ये घेणं या दोन्ही क्रिया अगदी एकाच वेळेस झाल्या पाहिजेत. आणि यावेळेस तुम्ही पोटाला जास्तीत जास्त आत घेण्याचा प्रयत्न करत राहायचा आहे, प्रत्येक स्ट्रोकला करत राहायचा आहे. आणि हा प्राणायाम तुम्ही कमीत कमी 3 मिनिटं केले पाहिजे. जर त्यानंतर तुमचं पोट थोडंसं दुखायला लागलं, हे ॲब्डोमिनल मसल्स दुखायला लागले, तर मग तुम्ही थोडीशी रेस्ट घेऊन पुन्हा रिपीट करू शकता. लक्षात आलं तुमच्या? तर अशा पद्धतीने तुम्हाला योगासनं सहाय्य करतील तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी, तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठी. सतत गॅसेस होत असतील तर लक्षात घ्या, कुठे ना कुठे आहारात चुकतंय, कुठे ना कुठे आपली लाईफस्टाईल बिघडलेली आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात, पण समजूनसुद्धा आपण काय करतो, दुर्लक्ष करतो. आपल्याला माहिती आहे की फास्ट फूडमुळे किंवा बाहेरचे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे, रात्री उशिरा जेवल्यामुळे आपलं पचन चांगलं होत नाही. लक्षात ठेवा, पचनक्रिया ही नैसर्गिक क्रिया आहे. त्यासाठी आपल्याला खरंच विशेष कष्ट घ्यायला नको, ते नैसर्गिकरित्याच झालं पाहिजे. पण मग आपण कुठे चुकतोय? आपली लाईफस्टाईल बदलली आहे. तुम्ही चालणं कमी केलेलं असेल तर चालायला लागा. खरंच चालण्याचे आणि धावण्याचे, कार्डिओ एक्सरसाइजचे खूप फायदे होतात. तुम्हाला अगदी ते 2-3 दिवसात जाणवून येतील. तुम्ही ही योगासने आणि कार्डिओ म्हणजे काय, धावा किंवा ट्रेडमिल असेल तर ट्रेडमिलवरती धावा, फास्ट चाला. तर अशा पद्धतीने कार्डिओ एक्सरसाइज तुम्ही घरातल्या घरातही करू शकता. जसे जम्प्सचे काही प्रकार असतात, सूर्यनमस्कार असतात. तर तुम्ही सर्व व्यायाम प्रकार सुरू करा आणि तुमचं आरोग्य सुधारून घ्या. धन्यवाद.